जम्मू काश्मीरमधील गंदरबल इथे दहशतवाद्याचा खात्मा, पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाई. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू, सुरक्षा दल सतर्क. नांदेडमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे मोठे संघटन उभे करणार. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ग्वाही. भोंदूबाबा खरात आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा फोटो व्हायरल. वीणा देऊन सत्कार करतानाचा फोटो व्हायरल. घर खरेदीदारांना मिळणार दिलासा. नव्या आर्थिक वर्षातही रेडी रेकनरचे दर वाढणार नाहीत. दर मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय. रायगडच्या गोरेगावमध्ये भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. उंच बगाडावर फिरणारी देवाच्या लाटेने वेधलं सर्वांचं लक्ष. नागपूरमध्ये आयसीआयसीआय बँकेत 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा उघड. 195 खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचललं. आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई. 3 दिवसात 51.54 लाख रुपयांचा दंड वसूल. ऐन उन्हाळ्यात राज्यावर लोड शेडिंगचं संकट येण्याची शक्यता. आखाती देशातील युद्धामुळे वीज निर्मितीवर परिणाम. देशातील अनेक वीज निर्मिती प्रकल्पांना फटका. धाराशिवमध्ये फेसबुक पोस्ट करत तरुणाची नैराश्यातून आत्महत्या. कुटुंबातील किरकोळ वादातून केली आत्महत्या. सोलापूरमध्ये ई-केवायसी होत नसल्यानं नागरिक संतप्त. ग्राहकांची गॅस एजन्सीवर दगडफेक. दगडफेकीत महिला जखमी. आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धाचा सोलापुरात परिणाम. शहरात 10 पैकी 7 एलपीजी गॅस पंप बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.